छोटे शिवबा आणि जिजाऊ त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले. गेल्यानंतर शिवबाच्या लक्षात आले की बादशहाने येथे आपली जुलमी राजवट स्थापन केलेली आहे. शिवबाच्या मनात सुलतानाविषयी घृणा निर्माण झाली. शिवबाचे मन तेथे रमत नव्हते हे शहाजीराजांच्या लक्षात आले. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणेतून शिवाजी राजांना स्वराज्य निर्माण करण्याची ओढ लागली. शिवराय अजून वयाने खूप लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी खूप मोठी होती. एके दिवशी शिवराय आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात आले आणि सवंगडांना बोलले, परक्यांची गुलामी आता नको. आता आपण एकत्र येऊन जीवावर उदार होऊन त्याग केला तर लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना करू शकतो. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ आणि प्रतिज्ञा आपल्या समोर सादर करत आहेत. सेकंड अँड थर्ड स्टँडर्डचे स्टुडंट्स. नर्सरी क्लासचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण बॅक स्टेजला जायचंय. नर्सरीच्या मुलांना पॅरेंट्सकडे सोडणार आहे. बाकी कुठल्याही पालकांनी बॅक स्टेजला जाऊ नये. फक्त नर्सरी क्लासच्या स्टुडंटचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी लगेच बॅक स्टेजला जायचंय. मुलांना तुमच्याकडे सोडणार आहे. आमच्या जीवलगा हो, या आमच्या हाकेला साथ, खाला आमच्या मनगटास मनगट आणि ऐका या रायरेश्वराचा हुंकार ऐका. तो म्हणतोय या देशी राज्य व्हावे. देवांचा देव महादेव तो आपल्या सोबत आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे. म्हणून याच्या साक्षीने मी शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शपथ घेतो आहोत की या देशी आम्ही स्वराज्य निर्माण करू. हा देशी राज्य व्हावे तो श्रींची इच्छा. बोला हर हर. तलवारीशी नात हे मातीशी
हुशार